पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल होणार आहे। भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की या कालावधीत 76 रक्तदान बाटल्या संकलित झाल्या असून यासोबतच स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, नेत्रसंजीवनी अभियान, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम, दिव्यांगांना साहित्य वाटप, आत्मनिर्भर अभियानाचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। तसेच नमो युवा रन, नशामुक्त इंडिया, फिट भारत अशा विशेष अभियानांनाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल। युवकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता नमो युवा रन आयोजित करण्यात आला आहे। याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून या पत्रकार परिषदेस भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, पश्चिम जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार। देशाचे लाडके आणि कार्यक्षम पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात। स्वच्छता अभियान असेल, आरोग्य शिबिर असेल, मोतीबिंदूचे ऑपरेशन्स मोफत केले जातील। याबरोबरच येणाऱ्या 21 तारखेला रविवारी सकाळी 6:30 वाजता नमो युवा रन या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये 3.5 किलोमीटर ही स्पर्धा असणार आहे आणि ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मेडल देण्यात येणार आहे। याबरोबरच त्यांना एक ड्रेस कोड म्हणून टी-शर्टसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देण्यात येणार आहे। नशामुक्त इंडिया, फिट इंडिया ही टॅगलाईन घेऊन ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी कोल्हापुरातील जनतेला आवाहन करतो, विनंती करतो की या अभियानात आपण मोठ्या संख्येनं उपस्थित होऊया आणि आदरणीय मोदींचं जे नशामुक्त इंडिया, फिट इंडिया आहे या अभियान आपण राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवूया। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।